सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी स्तोत्र संहिता याचा 84 अध्याय आणि 7वं वचन या ठिकाणी आपण वाचूया। ते अधिक अधिक शक्ती पावत जातात, सियोनीत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते। वाचलेलं वचन देव बाप अधिक आशीर्वादित करो। या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे की जे लोक परमेश्वरावरती पूर्ण भाव ठेवतात, आपले जीवन परमेश्वराला समर्पित करतात, अशा लोकांना देव अधिक अधिक शक्ती देतो। प्रियानो, या ठिकाणी देवावर विश्वास ठेवल्यामुळं, आपलं जीवन देवाला समर्पित केल्यामुळं देव अशा सर्व विश्वासणाऱ्या लोकांना काय करत आहे? अधिक आणि अधिक शक्ती देत आहे, अधिक आणि अधिक सामर्थ्य देत आहे, ताकद देत आहे। आणि अशा व्यक्तींना परमेश्वर बलवान देखील करतो, त्यांना मजबूत करतो, भक्कम करतो आणि शक्तिशाली करतो। अशी लोक जी देवाच्या सानिध्यामध्ये आहेत आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराची स्तुती करत आहेत, भक्ती करत आहेत, उपासना करत आहेत, आराधना करत आहेत आणि देवाचं आभार मानण्यासाठी जात आहेत, अशा व्यक्तीला परमेश्वराचे दर्शन लाभते। परमेश्वर त्याच्या मंदिरातून अशा व्यक्तींना आशीर्वाद देतो, अशा व्यक्तींवरती परमेश्वर प्रसन्न होतो। म्हणून देव अशा लोकांवरती प्रसन्न होतो व त्यांच्या इच्छा देखील पूर्ण करतो आणि त्यांना तृप्त करतो, त्यांना आशीर्वादित करतो। आणि म्हणून आजच्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगूया की देव आमच्यावर प्रसन्न होईल आणि देव आम्हाला बलवान करेल, आम्हाला शक्ती देईल, सामर्थ्य देईल, ताकद देईल, आशीर्वाद देईल आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आजचं वचन सर्वांच्यासाठी देव आशीर्वादित करो। आपण प्रार्थना करूया। देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं प्रभू, ज्याने पाहिलं प्रभू, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे। त्या सर्वांना चांगल्यातलं चांगलं आरोग्य दे। त्या सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर। आणि परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबाचं देखील तारण कर, त्यांच्या कुटुंबामध्ये तू चिन्ह चमत्कार कर। आणि प्रभू, ही तुझी लेकरं तुझ्यावरती रोज विश्वास ठेवून तुझं वचन ऐकत आहेत, विश्वास ठेवत आहेत, प्रार्थना करत आहेत, तर देवा तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर बाप्पा कार्य कर, चिन्ह चमत्कार कर। तुझ्या या लेकरांना इतका आशीर्वादित कर, इतका चांगला अनुभव दे की त्याने प्रभू रोज आणि रोज तुझ्या नावाचं गौरव करावा असं तू कर आणि रोज तू त्यांना आशीर्वादित कर। येशूच्याच नावामध्ये मागतो, म्हणून तू बाप्पा ऐक, आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून माझ्याकडे पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन, देवाला विनंती करेन आणि स्वर्गातील परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल। त्याचबरोबरीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि रोज परमेश्वर तुम्हाला आशीर्वादानं आशीर्वादित करेल आणि तुम्ही देवाचं गौरव कराल। आमेन।